फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजचा जो व्हिडिओ आहे, जर आपल्याला ब्लाउज मध्ये कप अटॅच करायचं नाहीये तर आपल्याला कशा पद्धतीने ब्लाउज मध्ये चेंजेस करायचे असते ते आज आपण बघणार आहोत. तर ब्लाउज मध्ये कप अटॅच करायचं असेल तर आपण चेस्ट राउंड त्यानुसार आपल्याला इथे डाट घ्यायचा आहे. पण आपण कप अटॅच करणार नाहीये तर आपल्याला ब्लाउज मध्ये चेंजेस करावे लागणार. जर आपण ते चेंजेस केले नाही तर आपल्या ब्लाउज मध्ये क्रीज येणार आणि जे आपला पफ असतो तो आपला व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला कप मध्ये चेंजेस करायचे आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला इथे विदाउट कप चेंजचा जो आपला जो चार्ट आहे तो पहिले एक्सप्लेन करते आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने मायनस करायचं आहे ते सांगते. जे आपल्याला ब्लाउज शिवायचा असतो तेव्हाच आपल्याला डिसाइड करायचं आहे की आपल्याला ब्लाउज मध्ये कप लावायचा आहे की नाही लावायचा आहे. जर लावायचा असेल तर तुम्हाला सेम ही मेथड आपल्याला फॉलो करायची आहे. इथं कुठलाही चेंजेस करायचं नाहीये आपल्याला, ठीक आहे. पण जर तुम्हाला कप लावायचा नसेल तर तुम्हाला या पद्धतीने थोडेसे चेंजेस आहेत, खूप चेंजेस नाहीये पण थोडेसे चेंजेस आहे जे तुम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे जो आपला ब्लाउज मध्ये आपल्याला परफेक्ट फिटिंग मिळणार. शोल्डर टू अपेक्स आणि शोल्डर टू लोअर चेस्ट हे गॅप माहित असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मेजरमेंट घेत असतो ना त्याच वेळी आपल्याला शोल्डर टू अपेक्स आणि शोल्डर टू लोअर चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. बॉडी मेजरमेंटचा मी व्हिडिओ काढलेला आहे, तो एकदा तुम्ही चेक करून घ्या. हा गॅप कसा मी तुम्हाला एक्सप्लेन करते एकदा. आपली ही चेस्ट असते, इथे आपलं अपेक्स पॉइंट असते आणि हे लोअर चेस्ट आणि हे लोअर चेस्ट. तर या दोन मध्ये आपला गॅप किती आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. जेव्हा गॅप हा तुमचा 2 इंच आणि 2.25 इंच असेल तेव्हा तुम्हाला वेस्ट मध्ये 2.25 इंच काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. कप मध्ये कप अटॅच करायचा आहे तर सेम आपल्याला या प्रोसेस नुसार करायचं आहे. जेव्हा तुमचा डाट 2.5 इंच ते 3 इंच जर असेल तर तुम्हाला शोल्डर मधून आपल्याला इथे 0.5 इंच मायनस करायचा आहे. आणि कप जेव्हा तुम्हाला कप लावायचा असेल तर कोणताही चेंज करायचं नाहीये. जेव्हा तुमचा गॅप हा 3.25 ते 3.25 असेल तर तुम्हाला कोणतंही चेंज करायचं नाही. कप लावत असाल किंवा नाही लावत असाल तरी काही फरक पडणार नाही. आणि जेव्हा तुमचा गॅप हा 4 इंच असेल किंवा त्याच्या प्लस असेल, जेव्हा आपण हा डाट घेणार तर सेम तेच प्रोसेस करायची आहे. फक्त इथे बघा, तुम्हाला इथे चार्ट मध्ये दिसत असेल या साईडनी थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे ते कशा पद्धतीने घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला ड्राफ्टिंग मध्ये सांगते. जर आपला डाट हा 2 इंच ते 2.25 इंच असेल तर आपल्याला वेस्ट मध्ये जो डाट घेतो आपण, वेस्टचा जो डाट घेतो किती नुसार आपण जो डाट घेतो तो आपल्याला तिथे किती घ्यायचा आहे, 1.75. तर आपण आता वेस्ट जेव्हा मार्किंग करतो आपलं जे अपेक्स पॉइंट आहे त्याच्यातून आपण 0.5 इंच इथे मायनस करून करते. त्याच्यानंतर आपल्याला हा जो डाट घ्यायचा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 1.75 चा, ठीक आहे. आणि तिथून मग ही लाईन आपण सेम आपली जी प्रोसेस आपण करत असतो त्यानुसारच करायचा. इथं सेंटर घ्यायचा आहे, या दोन्हीचं पण आपल्याला सेंटर आणि ह्या जे वेस्टची आपली मार्किंग त्याचं सेंटर घेऊन आपल्याला इथे शेप ड्रॉ करायचा असते, ठीक आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? शेप ड्रॉ करतो त्याच्यानंतर आपण ही लाईन चेक करत असतो. ही लाईन जेवढी आली आहे तिथे आपल्याला इथे मार्किंग करायची असते, ठीक आहे. ही मार्किंग केल्यानंतर इथे गॅप आता कसा येणार, कमी येणार. जेव्हा आपण वेस्ट डाट मध्ये 2.5 इंचाचा आपण डाट घेतो तर तेव्हा आपल्याला ही गॅप जी असते किती इंचाची मिळते, 0.5 इंचाची मिळते. तर इथे आपल्याला फक्त 0.5 इंचाचा गॅप मिळणार आहे, ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, इथे बाकीचं सेम करायचं आहे, फक्त इथे थोडंसं चेंजेस आहे. इथे आला 0.5 इंचाचा, ह्या साईडला आपल्याला 0.5 इंच वर जायचं आहे. इथून सुद्धा आपल्याला खाली 0.5 इंचावरच मार्किंग करायची आहे. फक्त आपल्याला इथे जेवढा गॅप मिळाला त्याचा आपल्याला इथे काय जायचं आहे, डबल इंच जायचं आहे. म्हणजे 0.5 इंच इथे मिळालेला आहे तर आपल्याला इथे किती जायचं आहे, 0.5 इंच वर जायचं आहे. मग या मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. बाकी सगळी प्रोसेस सेम आहे, फक्त आपला डाट हा 1.75 चा घ्यायचा आहे. इथे आपल्याला गॅप कसा येणार, कमी येणार. जेव्हा आपला डाट हा 2.5 इंचाचा असते तेव्हा आपल्याला इथं जो गॅप आहे तो 0.5 इंचाचा मिळते. आता इथं आपण डाट कमी आहे तर इथं आपल्याला गॅप पण काय मिळणार, कमी मिळणार. जेवढा आपल्या इथं गॅप मिळालेला आहे त्याच आपल्याला इथे डबल जायचं आहे,
ठीक आहे. फक्त इथे जेवढा गॅप मिळेल त्याचे आपल्याला इथे डबल जायचं आहे. बाकी इथे आपल्याला हाफ इंचच जायचं आहे. इथे पण आपल्याला हाफ इंचच खाली जायचं आहे. आणि आर्महोलचा जो शेप आहे सेम आपल्या आर्महोलचा डाट याच पद्धतीने घ्यायचा आहे. फक्त आपल्याला वेस्ट मध्येच चेंज करायचा आहे इथे. ठीक आहे, हे समजलं. जेव्हा आपला अपेक्स पॉइंट ते लोअर चेस्ट चा गॅप हा 2.5 इंच ते 3 इंच असते, तेव्हा आपल्याला शोल्डर मधून काय करायचंय, पाव इंच मायनस करायचंय. तर इथे बघा, जेव्हा आपला डीप नेक असते तर आपण हे सगळं मायनस करत असतो, ते चेक करत असतो. जर आपला नेक हा आपल्या साईज नुसार जास्त असेल तर आपण इथे पाव इंच काय करतो, मायनस करतो. आणि नसेल तर आपण करत नाही. त्यानंतर रेडी शोल्डरचा मार्किंग करत असतो. तिथून मग पाव इंच खाली जाऊन इथून आपण पाव इंच आपण खाली मार्किंग करत असतो. हे सेम त्याच पद्धतीने करायचंय. बाकीची ड्राफ्टिंग ही आपल्याला याच पद्धतीने करायची. हे पूर्ण प्रोसेस आपल्याला सेम जसं आपण करतो त्याच पद्धतीने करायचंय. पूर्ण झाल्याच्या नंतर इथून शोल्डर मधून आपल्याला इथून पाव इंच परत मायनस करायचं आहे. किती? पाव इंच. कारण की इथं आपण आता कप अटॅच करणार नाहीये आणि आपल्याला डाट तर आपल्याला साईज नुसार घ्यावं लागेल. ठीक आहे, डाट आपल्याला साईज नुसार घ्यावं लागेल. पण इथे आपण कप लावला नाही तर तो थोडासा उठल्यासारखा कपडा इथे आपल्याला लूज होणार. तर तो कपडा आपण वरच्या बाजूला जर आपण मायनस केला तर इथे आपला जो शेप आहे तो एकदम प्रॉपर येणार. फक्त एवढं चेंजेस आहे इथे, बाकी काही चेंजेस करायचं नाहीये. बाकी जेव्हा आपली 3.25 ते 3.75च्या मधात आपला गॅप आलेला असेल तेव्हा आपल्याला काहीच चेंज करायचं नाहीये. कारण की ते बिलकुल प्रॉपर शेप असतो आपल्या बॉडीला, तेव्हा आपल्याला कुठलाही चेंजेस करायची गरज नाही. तुम्ही कप लावत आहे की कप लावत नाहीये तरी सुद्धा तुम्हाला काहीच चेंज करायचं नाहीये. तेव्हा तुमचा गॅप हा 4 इंच, जे स्पाइन आणि लोअर शोल्डरचा गॅप हा 4 इंचच्या प्लस असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपली सेम ही प्रोसेस आपल्याला यूज करायची आहे. आपल्या डाट आपल्या साईज नुसार घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी आता इथे डाट घेत आहे. डाट घेतल्यानंतर आपण इथे एक प्रॉपर शेप देऊन घेऊ. ते याचं सेंटर, इथे पण सेंटर आणि इथे सेंटर घेतलं आपण. त्याच्यानंतर आपण इथून इथले बाहेर हाफ इंच मार्किंग करतो. इथे पाव इंच मार्किंग करत असतो आणि आपण काय करतो, इथे शेप ड्रॉ करून घेते. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. या पद्धतीने आपण करत असतो. पण आपल्याला जेव्हा कप अटॅच करायचा नाहीये तर तेव्हा आपल्याला काय चेंजेस करावे लागेल, मी इथे तुम्हाला मोठ्या ह्याच्यात सांगते एकदा. इथपर्यंत सेम प्रोसेस झाली. आता मी तुम्हाला थोडस क्लिअर दिसावं म्हणून इथे मोठ्या ह्याच्यात करून दाखवत आहे. पहिली लाईन आपल्याला चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. ही सेम इथे जी आपली सेंटरवाली लाईन आहे ते 2 लाईनला लक्षात ठेवायचं. या साईडनी आपल्याला 0.25 म्हणजे पाव इंच मायनस करायचं आहे आणि या साईडला पहिलेच आपण इथून पाव इंच मायनस करतो. आणखी आपल्याला पाव इंच मायनस करायचं आहे. स्ट्रेट मध्ये जशी ही अशी जात आहे ना पाव इंचाच्या डिस्टन्सनी, सेम तशीच इथून मॅच करायचं नाहीये. पाव इंचाचा गॅप येते इथून मॅच करायचं हा आता शेप आणि या लाईनला आपल्याला इथे मॅच करायचा आहे. आता इथून आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे. सेम इथे पण हाफ इंच आहे. या गॅपला लक्षात ठेवून इथून आपल्याला असा आणि इथे मॅच करायचा आहे. खूप वरती जायचं नाहीये, फक्त इथेच घ्यायचं हाफ इंच आणि हे या लाईनला इथं मॅच करून घ्यायचं आहे. फक्त इतकं इथे चेंजेस आहे, बाकी ब्लाउज मध्ये कुठेही चेंजेस नाहीये. आपल्याला कप यूज करायचा नाहीये तर तुम्हाला ही प्रोसेस यूज करायची आहे. आणि जर तुम्हाला कप यूज करायचा आहे तर तुम्हाला यानुसार करायचा आहे. क्लायंट येते किंवा आपण स्वतःचे ब्लाउज स्टिच करतो तेव्हाच आपल्याला त्यांनी सांगतात की आम्हाला कप लावायचा आहे किंवा नाही. तर तुमच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पहिलेच माहित होऊन जाते की तुम्हाला कप अटॅच करायचा आहे की नाही. जर कप अटॅच करायचा नसेल तर तुम्हाला ही प्रोसेस वापरायची आहे आणि कप अटॅच करायचा असेल तर ही फक्त सेम असते आपली. फक्त डाट मध्ये काय चेंजेस करायचं आहे फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला छान डिटेल मध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला जे मी आता आज प्रोसेस सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली. आणखी तुम्हाला नवी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा मला सांगा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.
तोपर्यंत बाय बाय.